मी चंद्रशेखर वाघ. मी तुम्हाला मदत करणार आहे तुमच्या मुलाचं पोटेन्शियल आणि एज्युकेशन पर्पज डिफाईन करण्यासाठी. त्याच्यासाठी मी हा डिटेलमधला पहिला व्हिडिओ बनवलेला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीने डिस्कशन केलं त्या पद्धतीने आपला एज्युकेशन घेण्याचा पर्पज हा वैयक्तिक असतो, खूप पर्सनल असतो. परंतु एज्युकेशन घेताना एज्युकेशन आपण हे जनरल मेथडने घेतो. जर तुमचा एज्युकेशन घेण्याचा पर्पज डिफाईन होत नसेल तर डेफिनेटली आपण डायरेक्शन लेस एज्युकेशन घेतोय. म्हणजे आपल्या शिक्षणाला दिशा नाही, दिशाहीन शिक्षण आपल्याला इच्छित स्थळी पोहोचवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या मुलासाठी, त्याच्या भविष्यासाठी किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भविष्यासाठी शिक्षण नक्की काय घ्यायचंय आणि कोणतं घ्यायचंय हे ठरवताच आलं पाहिजे. प्रॉब्लेम तिथे सुरू होतो जेव्हा पॅरेंट्स पर्सनल एज्युकेशनचा पर्पज डिफाईन न करता एक जनरल एज्युकेशनचा फ्लो फॉलो करायला सुरुवात करतात. जनरल एज्युकेशनचा फ्लो फॉलो करायला सुरुवात करणं ही डिसाइडेड गोष्ट नाही आहे, ती बाय डिफॉल्ट आपल्या वाटेला आलेली गोष्ट आहे. म्हणजे सर्वजण मुलांना शाळेमध्ये टाकतात, मुलांच्या एक्झाम्स होतात, सिलेबस कंडक्ट केला जातो, त्यांना टीचिंग केलं जातं, त्याच्यामध्ये अपडाऊन्स असतात, त्याच्यावरती आम्ही टीचरशी डिस्कशन करतो. काही ठिकाणी मुलांचे मार्क्स कमी येतात, काही ठिकाणी चांगले येतात आणि मुलांचे मार्क्स चांगलं येणं हे कुठेतरी एक एम बनतं. कळत नकळत आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, अगदी नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. एज्युकेशन घेण्याचा माझा पर्पज काय, मला काय गरज आहे, शिक्षणाची गरज आज बदललेली, तुमची गरज आज बदललेली. काही वर्षांपूर्वी शिक्षण घेतलं जायचं तेव्हाच्या गरजा वेगळ्या होत्या, आज शिक्षण घेतलं जातंय, आजच्या गरजा बदललेल्या आहेत. आजची तुमची, तुमच्या कुटुंबाची, तुमची स्वतःची ही शिक्षणाची गरज काय. आता शिक्षणाची गरज म्हणजे तुम्ही शिक्षण ज्या कारणाने घेताय ते कारण, तुम्ही शिक्षण कोणत्या कारणाने घेतोय. दुसऱ्यांचं यश पाहून त्याच्यापासून हिंमत घेणं, त्याच्यापासून ताकद घेणं, त्याच्यापासून प्रेरणा घेणं, त्याच्यापासून मोटिवेशन घेणं, इन्स्पायर होणं हे खूप चांगलं आहे. परंतु दुसऱ्यांचा उद्देश तो आपला उद्देश बनवणं हे त्यातनं चांगली गोष्ट नाही. किंवा दुसऱ्यांचा उद्देश हा माझा उद्देश आहे हे समजून त्यांच्या उद्देशाला स्वतःच्या लाईफचा गोल बनवणं ही गोष्ट चुकीची आहे. तुमच्या मुलाचा आणि तुमचा शिक्षण घेण्याचा जो उद्देश आहे, जे पर्पज आहे, हे ते वैयक्तिकच असायला पाहिजे आणि ते जर वैयक्तिक असेल तर तुम्ही जे शिक्षण घेताय त्याचा उपयोग होणार आहे. अदरवाईज मी आता खूप विद्यार्थी पाहतो, अनेक विद्यार्थी माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंगला येतात तेव्हा त्यांनी 11th-12th स्टँडर्ड केलेली असते, त्याच्यानंतर कोणीतरी टफ एंट्रन्स एक्झाम देऊन इंजिनिअरिंगला किंवा IITला ॲडमिशन मिळालेलं असतं, मेडिकल सायन्सला ॲडमिशन मिळवलेलं असतं. काही विद्यार्थी कॉमर्सला असतात किंवा काही विद्यार्थी प्लेन आर्टला असतात. प्रोफेशनल एज्युकेशन स्टार्ट झाल्यानंतर किंवा प्लेन ग्रॅज्युएशन स्टार्ट झाल्यानंतर 1 ते 1.5 वर्षानंतर तिथला सिलेबस, तिथलं टीचिंग किंवा त्याचा कंटेंट हळूहळू रिअल लाईफशी जेव्हा हे विद्यार्थी रिलेट करायला लागतात तेव्हा कुठेतरी फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होतं. काहींना तर एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, इव्हन प्रोफेशनल लाईफमध्ये एंट्री केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते रिव्हर्स गिअर टाकतात आणि परत नव्याने वेगळ्या प्रोफेशनमध्ये एंट्री करतात आणि तिकडे ते कदाचित जगायला सुरुवात करतात. हे असं का होतं? कारण की शिक्षण घेण्याचा माझा उद्देश मला स्वतःला लक्षात येत नसल्यामुळे, शिक्षण घेण्याचा तुमचा आणि तुमच्या मुलाचा उद्देश लक्षात येत नसल्यामुळे. त्यामुळे मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटलो की तुम्हाला तुमचा शिक्षण घेण्याचा उद्देश, पर्पज हे डिफाईन करता आलं पाहिजे. ते डिफाईन करण्याच्या काही खूप सिंपल टेक्निक्स आहेत. तुम्हाला, तुमच्या फॅमिलीला आणि तुम्हाला शिक्षणाची काय गरज आहे हे डिफाईन करता आलं पाहिजे. तुमच्या मुलाचे स्वप्न, त्याच्या आकांक्षा, त्याची इच्छा आणि त्याच्या स्वतःचं पोटेन्शियल या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याला स्वतःला काय करावं वाटतं, त्याचं स्वतःचं कशामध्ये मन रमणार आहे या गोष्टी डिटेक्ट करता आल्या पाहिजेत. याच्यासाठी काही सिस्टीम्स आहेत, पोटेन्शियल मॅपिंग सिस्टीम असतात. आम्ही आमच्या स्कूलमध्ये किंवा मी जेव्हा टेस्ट कंडक्ट करतो तेव्हा त्या टेस्टमध्ये या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात. त्याच्यामध्ये मुलांचं एक सिस्टमॅटिक पोटेन्शियल मॅपिंग केलं जातं, मॉनिटरिंग केलं जातं आणि तेव्हा हळूहळू डिटेक्ट होतं. बरं, ह्याच्यामध्ये असं आहे की पालकांना जेव्हा मुलांचे मार्क्स कमी होतात, जेव्हा विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये कमी पडतोय हे जाणवायला लागतं, तेव्हा पालक शाळेशी, शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करतात. त्याच्याबद्दल किंवा एखाद्या विद्यार्थ्याबद्दल तक्रारी आल्या शाळेतून किंवा त्या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल काही तक्रारी केल्या तर शाळेशी कम्युनिकेट केलं जातं आणि तेव्हा चर्चेचा विषय हा तेवढा पुरताच असतो. ॲक्च्युली चर्चेचा विषय हा असावा की तुमच्या मुलाला किंवा आपल्या मुलाला नक्की शिक्षण का दिलं जात आहे,
तो जे काही शाळेमध्ये शिकतोय, तो जे काही शाळेमध्ये चुका करतोय, तो जे काही शाळेमध्ये चुकतोय, चुकीतून शिकतोय, याचा उद्देश एकच असतो की ते बालक बदलत असतं, ते घडत असतं, त्याचा विकास होत असतो. आणि ही येणारी प्रत्येक एक संधी असते. तो विद्यार्थी एखाद्या गोष्टीत चुकला किंवा एखाद्या गोष्टीत त्याने चांगलं काहीतरी करून दाखवलं, की त्या शिक्षकांसाठी, त्या शाळेसाठी आणि पालक म्हणून आपल्यासाठी एक संधी असते की त्या मुलाचं पोटेन्शियल डिटेक्ट करण्याची. मी जेव्हा पालकांशी बोलतो तेव्हा त्या पालकांशी बोलताना ह्या गोष्टी शोधणं आणि ही गोष्ट शोधण्यासाठी खूप छान त्या प्रोसेसमधून आम्ही जातो आणि त्याचा फायदा नक्की होतो. त्या पालकांना बऱ्यापैकी लक्षात यायला लागतं की अरे माझ्या मुलाचं पोटेन्शियल हे आहे, माझं मूल हे असं आहे. कधी कधी स्वीकार करायला ही गोष्ट कठीण जाते, परंतु जेव्हा त्यांना हे कळतं की अरे माझ्या मुलाच्या गरजा या आहेत, माझ्या मुलाची मानसिक गरज, त्याची शारीरिक गरज, त्याच्या शिक्षणाची गरज ही आहे, हे हळूहळू लक्षात यायला लागतं आणि कदाचित मग पालकांचं एक्सपेक्टेशन जे उद्याच्या डिमांडमध्ये कन्वर्ट होणार आहे ते कुठेतरी कंट्रोलमध्ये येतं. त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला तुमचं मूल समजतं. मूल समजलं की त्याच्या गरजा समजतात. मुलांच्या गरजा आपल्याला माहिती आहेत, परंतु बेसिकली मुलांची शिक्षणाची गरज, मी ज्याबद्दल बोलतोय, मुलांची शिक्षणाची गरज ही काय ही लक्षात येते. त्याला कुठलं एज्युकेशन इफेक्टिव्हली दिलं गेलं पाहिजे हे लक्षात येतं. आफ्टर स्कूल त्याला कुठल्या कोचिंगसाठी एनरोल केलं गेलं पाहिजे हे लक्षात येतं. अदरवाईज मुलांचे मूड खूप स्विंग होत राहतात. त्याच्या क्लासमेटने जर डान्सचा क्लास लावला किंवा तुमच्या शेजारी असणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याने स्केटिंगचा क्लास लावला तर मुलाला वाटायला लागतं की पप्पा मला स्केटिंगला जायचंय. तुमच्या मुलीच्या मैत्रिणीने म्युझिकचा क्लास लावला, तिला म्युझिक शिकायचंय. तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा इतरांमध्ये जे लोक ज्या गोष्टी शिकतात त्या पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की माझ्या मुलाने आणि माझ्या मुलीने हे शिकावं आणि आपण त्यांना त्या कोचिंगला एनरोल करतो. मुलांचे मार्क्स कमी येत आहेत तर त्यांना ट्युशन्स लावतो. मुलांमध्ये जर स्किल्स नसतील तर ते स्किल्स डेव्हलप करण्यासाठी आपण आउटसोर्सिंग करतो. परंतु ह्या गोष्टी अनफॉर्च्युनेटली जर ह्या प्रॉपर डायरेक्शनने नसतील, तुमचे एफर्ट्स, तुमचा टाइम आणि तुमचे पैसे हे वेस्ट होत आहे. तुमच्या मुलाचा आणि तुमचा शिक्षण घेण्याचा उद्देश, पर्पज हा जर क्लिअर झाला तर हे वेस्टेज थांबेल. त्याचा टाइम वेस्ट होणार नाही, त्याचे एफर्ट वेस्ट होणार नाही, ते इफेक्टिव्ह राहतील आणि टू द पर्टिक्युलर गोल राहतील. सो हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. हा आपला डिटेलमध्ये पहिला व्हिडिओ होता. याच्यामध्येच मुलांचं पोटेन्शियल कसं डिटेक्ट करता आलं पाहिजे, पॅरेंट्स म्हणून तुम्ही त्यांना काय मदत करू शकता किंवा मुलांच्या एज्युकेशन घेण्याच्या पर्पजमध्ये तुम्ही त्यांची काय मदत करू शकता. माझा दुसरा व्हिडिओ पहा.